मैदानाचा विचार केला तर चारही बाजूला अनुकूल असलेलं हे मैदान खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघांना देऊया भरपूर सारे शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रवी ठाकरे आणि सोबतीला बाबू पारधी ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. संघाचा प्रमुख ट्रम्प कार्ड, संघाचा प्रमुख अस्त्र षटक फेकण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती वेगवान तेज तयार गोलंदाज अगदी आपण पाहतोय. श्यामला गोलंदाजाला आपण पाहतोय. वेगाचा बेदात बादशाह म्हणून या गोलंदाजाची सातत्याने चर्चा राहिल्या. अनेक स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती विक्रम राहिलेत. मात्र तो गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पहिलं षटक इथून फेकण्याकरिता पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. इथून सामन्याला सुरुवात होत्या. पहिलं षटक फेकलं जातोय. श्यामच्या माध्यमातून स्ट्राईक एंड वरती संघाची रण मशीन अरुण ठाकरेसाठी खोला टाकला होता. हलक्या आटानं पूल केला जातो. मिड विकेटला शतरक्षक तैनात ते फेक अचूक पाहायला मिळतो. बॅकअप खराब. शेवटच्या क्षणापर्यंत पाहावं लागेल. 4 शतरक्षक आपण पाहिले होत्या आणि त्यांच्या माध्यमातून बॅकअप देखील खराब पाहायला मिळतो. आणि या एक्स्ट्रा धाबा, एक्स्ट्रा फेकीच्या, एक्स्ट्रा थ्रोच्या धाबा खर्च केल्या जात आहेत. या चुका मित्र म्हणून भरपूर महागात पडल्या जातील. 3 धाबा मिळाल्या जातील आणि 3 धाबेच्या मदतीने सांघिक अकाउंट ओपन केला जातो. असं वाटत होतं की बॅकअप भरपूर चांगलं राहिलं जाईल. आणि इष्टांच्या मागे विकेट किपर नंतर अगदी 4 शतरक्षक बॅकअप साठी आले होते आणि त्यांना चकवा देत अगदी चेंडू सीमारेषा लगत गेला होता. आणि त्यानंतर चेंडू शेवटच्या क्षणी अडवला होता पप्पू गांगडनं आणि तिथून मात्र 3 धाबा कन्वर्ट केल्यात या दोन्ही फलंदाजांना. बाबूसाठी एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत. फॉर द शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द नाईट. जबरदस्त क्लास शॉट पाहायला मिळाला. कव्हरच्या वरतून बॉल सीमा पार. धाबा मिती 4. पहिली फटका पसलाय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक तैनात पकडलाय. जल संपलाय. फलंदाज बाबूचा खेळ. पहिला धक्का श्री गणेश हरिग्रामला. बाबूला जावं लागेल, प्रताप लागेल. हॅलो, थँक्यू सो मच रिजम. त्याचनंतर नेक्स्ट फलंदाज आपण लगेच रेडी ठेवायचा पहा. हरिग्राम संघ आमच्या जवळचे मित्र चंद्रकांत बाई पारदीप त्यांच्या माध्यमातून देखील हरिग्राम संघाला भरपूर सारे शुभेच्छा आलात. आयोजकांना देखील भरपूर सारे शुभेच्छा आलात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करूया. मॅचकडे जाऊया. सामना तितकाच महत्वाची विकेट संपन्न केल्या. तिथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज श्यामच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली जाता. एक चौकार वगळताच आतापर्यंत मित्रांनो चांगली गोलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अरुण ठाकरे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. 3 चेंडूचा उर्वरित खेळ संपलाय. चेंडू खाली राहिला जातो. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिला जातो. फलंदाजांना बीट करत चेंडू एस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसवला जातो. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतं. पिबनच्या षटकावरती पॉवरफुल बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये श्यामच्या माध्यमातून केली जातं. बिग पॉइंट तेज तयार ही त्याची ओळख अद्यापर्यंत का राहिल्या याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिला जातो. पहिली फटका पुन्हा एकदा फसला. सेकंड स्लिपला शतरक्षक चान्स बनला होता. दुसऱ्या अटेम्प्टला जेलसाठी जीवनदान दिलं जातं अरुण ठाकरेला आणि जीवनदानाचं आता सोनं त्याला करावं लागेल. ज्या बेली फलंदाजाचा जेल सोडला जातो त्या बेली फलंदाज गोलंदाजावरती हमी ठरत असतात. मात्र अरुण ठाकरेचा जेल सोडला. त्याची किंमत आता मोजावी लागली जाईल का? इथून गोलंदाजी करत असताना कुशिवली टीमला यावरती आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा जोर लागल्या असतील. 8 बंडलात 1 विकेट जमाने संपन्न गेल्या. बाबूला परताप लागला होता. रवी ठाकरे 1 चेंडू पेस केला. 3 धाब्याचं योगदान त्याच्या बॅटमधून राहिला टीमसाठी. शेवटचा चेंडू षटकामधील शेवटचा बॉल फटका फसला हवेमध्ये. महत्वाची विकेट आहे हे माहिती आहे. आणि इथून मात्र गोलंदाज स्वतः आपण जर का पाहायला गेलं तर श्यामनं जेल सोडला. रवी ठाकरेचा जेल सोडला आणि इथून मात्र
कितपर्यंत धाबा बनल्या जातील त्याकडे आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर पाहायला मिळतील. एका षटकांच्या नंतर संघाची टोटल धावसंख्या धावफलकेवरती जाम पोहोचल्या 9 या आकड्यावरती लॉस ऑफ 1 विकेट. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक राशीद कुठे असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायच्या. प्रेमाची विनंती असेल राशीद आपण या मुख्य व्यासपीठावरती स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतो त्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घडवली गेली. आज पहिला वर्ष आज स्पर्धेचा आपण जरूर पाहतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात होता. दिलीप भगत आला गोलंदाजी मार्कवरती संघाचा कॅप्टन आणि समोर रवी भगत हरिग्राम संघाचे कॅप्टन. पट्टा पसला जातो चेंडू पहाट बट्टे हाताळला जातो. आडव्या बॅटने खेळला होता. बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाही. एक सिंगल मिळाली जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. ते पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करतो श्री गणेश हरिग्राम संघ. दोन्ही फलंदाजाचा एक झेल सोडलाय. मात्र इथून त्या झेलची किंमत मोजावी लागेल का कुशिवली टीमला. घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये कुशिवली संघ तब्बल 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. मात्र आज तामसईच्या मैदानावरती ग्रामस्थ मंडळ चषकावरती उतरलाय. मात्र कुठल्या रीतीने खेळ केला जाईल यावरती आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा त्या जोर लागल्या गेल्यात. गोलंदाजावरती दिलीप बघा तयार आहे. कुठले स्पॉटची सफलता राहिली जात आहे. वेगाने चेंडू रिलीज केले जात आहेत. गोलंदाजाचे ऍक्शन अँगल जर का आपण पाहायला गेलं तर वेगळी शैली सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिलीप भगत याच्या नावाने या संघाला सातत्यानं प्रसिद्धी मिळाली आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याच्या नावाचा डंका पेटवला जातो. त्याच्या माध्यमातून चांगलं षटक हाताळला जातो. वारंवार यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातो. स्विच हिटचा मारा रिव्हर्स अटॅम्प्ट खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाही. अजून एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतो. क्या बाद आहे. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाले. फक्त आणि फक्त 10 धाबा खर्च केल्यात. अद्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला गेला आणि तोपर्यंत मध्ये जर का आपण पाहायला एक धाव दिलीप भगतनं खर्च केले 3 चेंडूमध्ये आणि त्यानंतर सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले जात आहेत. चांगली गोलंदाजी राहिली त्या गोलंदाजीच्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये पुन्हा शकता तयार आहे. पंचांच्या डावीकडनं चेंडू फेकण्याकरता तयार. समोर अरुण ठाकरेला पण पाहतो. या षटकातील जर का आपण पाहायला गेलं तर अगदी उर्वरित काही चेंडूंचा खेळ बॅलन्स हवेली फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. नोमॅन स्टँड मध्ये चेंडू लाईन झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू रिलीज झालाय. शेवटच्या क्षणामध्ये पाहावं लागेल. लाजवाब बैफट तिकडे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 100% देण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगला धाबा इथून पळून काढले जात आहेत. 4 धाबा पंच एसओके 4 मिळाल्यात आणि 4 धाबेच्या मदतीनं संघाची धाबा संख्या 14 वरती पोहोचल्यात. 1 विकेट ज्यामध्ये बाबू बाद झाला आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी मित्रमंडळी केली जातात. गोलंदाज स्वतः कॅप्टन आहे आणि जिथे आपण पाहतो कॅप्टनच्या भूमिकेमध्ये दिलीप भगत त्या गोलंदाजाला आपण पाहतो. हे षटक फेकत असताना आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बॅलन्स आहे. मात्र या षटकामधील 2 चेंडूचा एखाद मोठा फटकाला तर चांगली धाबसंख्या बनली जाईल यामध्ये शंका नाही. आतापर्यंत 14 बनल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्यापही बॅलन्स आहे. षटकामधील ऑन स्ट्राईक इनवरती अरुण ठाकरे तयार आहे. त्याचा जेल सोडलाय. नॉन स्ट्राईक इनवरती रवी ठाकरेला पण पाहतो. ही ठाकरे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटची टॉप एज थर्ड मॅनला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार धाबा मिळतील 4. अरुण ठाकरेचा हा ब्रँड चौकार. थँक्यू सो मच रिजम.
सोमाशीत साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला घरची स्पर्धा आणि घरच्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती असणं महत्त्वाचं आहे. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. मॅचकडे जाऊया. गोलंदाज तयार येतो. जिथे दिलीप भगतला आपण पाहतो. षटकातील शेवटचा चेंडू खेळण्याकरता तयार आहे. समोर अरुण ठाकरे ज्याचा एक झेल सोडला आणि त्याचनंतर परिणाम आता मैदानाच्या आतमध्ये भोगावा लागतोय. गोलंदाजी करत असताना टीम कुशिवली संघाला. त्याला दिलीप भगत आपण कॉपरेट करायचे पहा. दिलीप भगत आपण भरपूर उशीर करताय स्पर्धेसाठी. कुशिवली संघाच्या कॅप्टन आपण वारंवार विनंती करतोय की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. शेवटचा चेंडू या षटकामधील फुलरलेनचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळायचा होता. पंच सांगतात की षटक क्रमांक 2 संपला जातो. 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये श्री गणेश शारीग्राम संघ पोहोचला. 18 वरती 1 विकेट. टीम मीटिंग घ्यायची नाहीये पहा. दिलीप भगत विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. त्यानंतर आम्ही पहिला कॉल करू. गाठेमा संघाचे कॅप्टन आणि मोर्या 11 वाघाची वाडी. दोन संघाच्या कॅप्टनला ऑफिशियल पहिला कॉल असेल की आपण जर आला असेल तर आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करायच्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं महत्त्वाचं आहे. इकडे देखील लक्ष असू द्या. दोन्ही संघाच्या संगणकाला पहिला ऑफिशियल कॉल असेल. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आपण आला असेल तर आपण लगेच मुख्य व्यासपीठाकडे रिपोर्टिंग करायच्या. मॅचकडे जाऊया. सामन्याला सुरुवात होते जिथे तिसरं षटक फेकण्यासाठी मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. गजाननजी पारधी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं डोनेशन लावलं गेलं. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत करतोय. सामन्याकडे जाऊया. सामना महत्वाचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आजच्या रात्रीमधील दुसरी बिग फाईट मॅच इन ऍक्शन मध्ये मैदानावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतं. पंच आमच्याकडे दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. गोलंदाजी मार्कवरती इन ऍक्शन मध्ये तिथे जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. भरत त्या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये प्राचार्यित करण्यात आला गेला. मात्र भरतच्या माध्यमातून इथून चांगली गोलंदाजी केली जाईल का? ज्या अनुषंगाने पहिलं षटक श्यामनं फेकलं होता. 9 धावा संख्येचं 1 विकेट त्यानं प्राप्त केली होती. दिलीप भगतचं षटक आपण पाहिलं होतं. 9 धावा संख्येचा व्हेरी फर्निचर रिस्ट्रॉय केला. महत्वाची विकेट. संघाचा प्रमुख फलंदाज, प्रमुख अस्त्र परतावा लागेल फलंदाज रवी ठाकरेला. दुसरा धक्का श्री गणेश हरिग्राम संघाला. एका डावपुऱ्याचा विस्फोटक फलंदाज याही फलंदाजाला साथ देणं पण पाहतोय. ज्या बेली संघ अडचणीमध्ये सापडत असतो हरिग्राम संघ, त्या बेली चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आज मैदानाच्या आतमध्ये संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना भरतला या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. अक्षर मध्ये षटकातील दुसरा बॉल, फुलरलेचा बॉल, बॅटची कडा, लॉंग स्टॉपला बॉल फरार होईल. लॉंग स्टॉप सीमा पार. धाबा मिळतील 4-4-4. सो मच डीजम अग्रिकोलाची कुलस्वामिनी आई एकविरा माऊलीचे सुमधुर संगीत आपल्याला त्या डीजे सँडीच्या माध्यमातून ऐकायला मिळतो. पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करूया. मॅच भरपूर महत्वाचे. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता आणि त्यावेळी मात्र अडचणीतून दूर करण्याचा प्रयत्न इथून संजयच्या बॅटमध्ये पाहायला मिळतो. चांगला फटका होता. बॅटची कडा लागली होती. स्क्वेअर लेगला चेंडू रिलीज झाला होता. ती बॉडी लाईनच्या पलीकडे चौकारानंतर संघाची धावसंख्या बनली गेल्या 23 वरती. मागील सामना लो स्कोरिंग आपण पाहिला होता. 21 धावांचा होता. अगदी पहिल्या डावामध्ये 21 धाबा बनल्या होत्या सागवाडी संघाच्या आणि त्या धाबा तिसऱ्या षटकावरती चेस केल्या गेल्या होत्या आणि पहिला विजय संपन्न केला होता गोलवाडी संघानं. त्यानंतर दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो. पहिल्या डावाला सुरुवात होत्या. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मित्र म्हणून राहिली जात्या. भरत त्या गोलंदाजाच्या माध्यमातून दोन चेंडू फेकलेत. त्यामध्ये 1 विकेट त्यानं संपन्न केली. 1 चौकार, 1 अभांतर चेंडू अशी षटकाची विभारचना जरूर आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील यावेळीचा चेंडू समोर ड्राईव्ह केला जातो. आडव्या बॅटने खेळला जातो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. 1 सिंगल तरी मिळाले. दुसऱ्यासाठी निघाले जात आहेत. फेकी पाहावी लागेल. फेकी खराब.
पैकी थोड्याशा उशिरानं पाहायला मिळाली. तोपर्यंत फलंदाज आपल्या क्रीजवरती सुरक्षितपणे पाहायला मिळतो. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 25, 25 लॉस ऑफ 2 विकेट. 25 वरती 2 विकेट संपन्न केल्यात. कुशिवली टीमनं षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 4 षटकांची माझ्या मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी 2 षटकामध्ये राहिली होती. मात्र या षटकावरती मोठे फटके पाहायला मिळतात. कोला टाकले जात आहेत. यॉर्कर आणि यॉर्करचा वापर सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जातो. षटकामधील शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाजी मार्कवरती भरतच्या माध्यमातून देखील कमबॅक केला. 7 धावा अद्यापर्यंत खर्च केलेत. 5 चेंडू फेकलेत. मिस्टर आमिक फटका फसला हवेमध्ये. मात्र नो मॅन स्टँड मध्ये चेंडू अगदी पाहायला मिळतो. मिटॉनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती येणं महत्वाचं होता. मात्र अगदी आपण पाहायला गेलं एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. तोपर्यंत चेंडू नो मॅन स्टँड मध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या डावामध्ये श्रीगणेश शालिग्राम संघ पोहोचला 27-27 वरती 2 विकेट. रिपोर्टिंग आपण करायचे दोन्ही संघाचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं महत्वाचं आहे. अन्यथा मग पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये सागवाडी संघाला 2 चेंडूंना पॅनलाइज केलं गेलं होतं. याकडे लक्ष असू द्या. या कारणास आम्ही वारंवार सूचित करतो. अबेलिस फाटका चांगला स्वेअर लेग पॉइंट लाईनच्या पलीकडे हाय अँड हँडसम इट्स बिग हिट. अरुण ठाकरेचा बॅट येतो एक षटकार. अरे ते अरुण ठाकरेचा झेल सोडला होता आणि त्याच नंतर त्याच्या बॅटमधनं मोठे फटक्या. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत होता. फुल टॉस होता. यावेळी बॉल लॉंग स्टॉप चुका पाहायला मिळतात स्टँडच्या मागे आणि बॉल फरार होईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबीचा रेस पंच रेफर केला जातो. तिसऱ्या पंचांकडे हेड फॅक्टरसाठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे आणि इथून मात्र चेक केला जाईल. बायच्या स्वरूपात चौकार जरूर मिळाला. स्क्रीनवरती चेक केला जाईल. इथून चेंडू कोणत्या रीतीने रिलीज केला होता गोलंदाजानं. जिथे गोलंदाजी मार्कवरती मनोज आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. एक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती चेक केला जातो. तिथे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मंगलवीर सरांना आपण पाहतो. ज्यांचा मराठीचा गोड आवाज सातत्याने ऐकत असतो. त्याच्यानंतर तितकाच चांगले खेळाडू देखील तामसई गावाचे त्यांना पण पाहतो. जो काय निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचू मध्ये शंका नाही आहे. कारण कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून घेतली जाते. मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं चांगले संघ खेळत असताना पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती जरूर चेक केला जातो. तिसऱ्या पंचांचं डिसिजन भीमर बॉल नो चेंडू फेकला. गोलंदाजांना 1+4 अशा 5 धावा मिळाल्या जातील आणि 5 धाबीच्या मदतीने संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचल्या 10 फलकेवरती 33 धावा. मापे असावी 38 बनल्यात. 5 धावा मिळाल्यात आणि 38 धावा धावफलकेवरती सध्याच्या घडीला आपण पाहतो. वन्स अगेन वन मोर बिग हिट. क्या बात आहे. गुडगा बाकत बॉलला फेकून दिला. बॅटिश लॉंग ऑन बॉडी लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार.
अरुण ठाकरेचा ब्रँड येतोय अब्बिगिट षटकार धावा मिळतील 6. झेल सोडला होता एसट्यांच्या माग्या सेकंड स्लिपच्या शतरक्षकानं आणि त्याचनंतर अरुण ठाकरे सध्या मैदानाच्या आतमध्ये ब्रँड बोलावा लागलाय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग त्याच्या बॅटमध्ये राहिल्या अद्यापही जर का आपण पाहायला गेलो तर 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये त्याचा स्ट्राईक रेट पाहायला मिळतो खोला टाकला होता यॉर्कर चेंडू 50 वेग पाहायला मिळतो वेगाबट्टी स्वार होऊन गोलंदाजी केली जाते इथून मात्र निर्धाव चेंडू फेकला जातो निर्धाव चेंडू आल्यानंतर प्रेशराखाली मात्र जरूर गोलंदाजी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये मनोजचं हे षटक जरूर आपण पाहिलं होता आणि त्याचनंतर या षटकातील अगदी 3 चेंडूचा खेळ संपला एक नो चेंडू देखील त्यानं फेकला होता अद्यापही 3 चेंडूचा खेळ बॅलन्स या मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूमध्ये कितपर्यंत दाबा बनला जातील टीम श्री गणेश शारीग्राम संघाला जरूर आपण पाहतो आठव्या बॅटने खेळायचा होता पुन्हा एकदा बॅटचे टॉपेज लागले जाते इस्टांच्या मागे शतरक्षक येणार द्या पप्पू गांगडला पण पाहतो त्याच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण देखील पाहायला मिळालं एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धाबा बनले गेले धाव फलकेवरती 45 धाबा धाव फलकेवरती 2 विकेट त्यामध्ये संपन्न केल्यात गोलंदाजी करत असताना कुशिवली टीमना मात्र संकटात संघ सापडला होता आणि त्याचनंतर संजयनं चौकार ठोकला होता आणि तिथून जशी स्ट्राईक मिळाली अरुण ठाकरेला आणि त्याच्या बॅटमधला मोठे फटक्याच्या आतषबाजी मैदानाच्या चारही बाजूला अगदी पाहायला मिळाली होती संजयसाठी यावेळीचा चेंडू आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो गुडलिन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर चेंडू वेगानं इष्टाच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये विसरला होता डॉट बॉल निर्धाव चेंडूची संगता पाहायला मिळते शेवटचा चेंडू या षटकामधील अंतिम टार्गेट सेट बॉल सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जाईल कितपर्यंत दाबा बनला जातील पहिल्या डाबामध्ये श्री गणेश शारीग्राम टीमच्या यावरती आता प्रेक्षक वर्गाच्या नजरा जरूर लागल्या जातील गाठेमा संघाचे कॅप्टन आले असतील तर आपण टॉससाठी यायचे पहा वाघाचवाडी संघाचा कॅप्टन आला गेला मिस्टर आमिक फटका फसला हवेमध्ये कॅप्टन दिलीप भगत आणि त्याच्या माध्यमातून चुका देखील पाहायला मिळाला साधा सोपा झेल होता आणि तो झेल मात्र जमिनीला दान केला जातो तोपर्यंत धावा मिळाल्यात या ठिकाणी 3 आणि 3 धावेच्या मदतीने पहिला डाव इथे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना श्री गणेश हरिग्राम संघ जाम पोहोचला धावा फलकेवरती 48 च्या आकड्यावरती येणारे 24 बॉल उत्तरार्धामध्ये 49 धावा बनवायच्या आहेत टीम कुशिवली संघाला तर आपण टॉससाठी असे पहा वाघाचवाडी संघाचे कॅप्टन आले गेलेत तर गाठेमाळ संघाचे कॅप्टन आपला शेवटचा कॉल असेल
धन्यवाद डीजे. उत्तर अट्टाला सुरुवात होत्या मॅचकडे जाऊया. मैदानाच्या आतमध्ये येणारे 24 बॉल 49 धाब्यांची गरज आहे. जय बोले कुशिवली टीमला. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती इन मध्ये रवी ठाकरेला पण पाहतो. जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दिलीप भगत आणि सोबतीला अशोकला पण पाहतो. ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये. अशोक इन मध्ये स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात होत्या. उत्तर अडताला सुरुवात होईल त्यामध्ये जर आपण पाहतो त्याला कॉपरेट करायचे पहा. हरिग्राम संघ विनंती असेल 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झाले पाहिजे. त्याकडे लक्ष असू द्या. सामन्याला सुरुवात होते उत्तर अडताला. नवीन फलंदाज सध्या फलंदाज मार्कवरती फलंदाज आपण पाहतो अशोक ऑन स्ट्राईकवरती. अशोकसाठी पहिला चेंडू वेगवान तेज तरार पाहायला मिळतो. वेग भरपूर या गोलंदाजाकडे आणि वेगावरती स्मार होऊन सध्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जात्या. रवी ठाकरे या गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये मायऱ्या. मात्र आज मैदानाच्या आतमध्ये लवकर विकेट त्याची संपन्न केली होती. शस्त्रात बाद झाला होता. मात्र फलंदाजी करत असताना त्यांना ते पण पाहायला गेलं लवकर परतावा लागला होता. मात्र यापैकी गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राहिली जाते त्याच्या माध्यमातून. रवी ठाकरे त्या मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली जातात. 2 चेंडू फेकलेत. अगदी 2 चेंडू देखील निर्धाव चेंडू फेकलेत. वेगवान तेज तरार गोलंदाजी त्यांची ओळख राहिल्या. मॅच मध्ये देखील तितकीच दमदार गोलंदाजी त्यांना करावी लागेल. ऑनसाइडला खेळलेत. फटका चांगला गॅप मोठा. बॉल सीमा पार. धावा मिळतील त्या चेंडूपट्टी 4 आणि 4 धाबीच्या मदतीने कावडीतून उभं जे बोले कुशिवली 4 धाव संख्येवरती. हवेली फटका थोडंसं अगदी मिस टायमिंग पाहायला मिळालं होतं. पाठची कडा जरूर पाहायला मिळाली होती. अगदी थोडंसं मिस फिल्डिंग देखील आपण तिकडे पाहिली होती आणि तिथून मात्र एक सिंगल वेगाने कन्वर्ट केली. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावा संख्या धाव फलकीवरती जाऊन पोहोचली जाते 5 वरती. षटकामधील 4 चेंडूचा उर्वरित खेळ संपला. पहिले 2 चेंडू अगदी वेगाने रिलीज केले होत्या. फलंदाज अशोकला बीट केला होता आणि त्याचनंतर आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इनवरती संघाचे कॅप्टन अर्थात तसा दिलीप भगत सध्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. षटकामधील 2 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. बॉलर लेनचा बॉल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. पंचांकडे लावडले अपील. अपील मध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी पाहायला मिळतो आणि पंच मात्र अपील इथून फेटाळून लावले जातात. डॉट बॉल येतो. वाईट यॉर्कर वेगवान चेंडू रिलीज केला होता. फलंदाजांना पूर्णपणे शांत केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. रवी ठाकरे या गोलंदाजाच्या माध्यमातून शेवटचा बॉल षटकामधील लुवार फुलटोस होता. मिड विकेटला समोर खेळले जातात. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूपट्टी थोडीशी मिस फिल्डिंग झाले जरूर. दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू अडवला जातो. एका धावेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं संपलाय आणि पहिल्या षटकानंतर संघाची टोटल धावसंख्या 6 धावसंख्येवरती पोहोचला. 18 चेंडू 43 धावेच्या जुने गरजा मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूमध्ये 43 धावा बनला जातील. मात्र त्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. 43 धावा म्हटल्यानंतर या मैदानावरती ती धावा सेफ नसतील. कारण अनेक सामन्यामध्ये आपण पाहिल्यात 6 चेंडूमध्ये 20 धावा देखील चेस होत असताना पाहिल्यात. 17 चेंडूमध्ये 43 धावा देखील चेस असताना आपण पाहिल्यात. 18 मध्ये 43 धाब्यांची गरज आहे. संजय सावेली मिस टायमिंग फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही या नोमा स्टँड मध्ये चेंडू लांडतो. तोपर्यंत बॅकअप चांगलं राहिलं जातं पिंटूच्या माध्यमातून. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या धाव फलकेवरती 8 या आकड्यावरती. मध्ये 41 धावेंची गरज आहे आता मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस होता. आघात करायचा होता आणि इथून मात्र जर का आपण पाहायला गेलो तर फुलटॉस चेंडूवरती प्रहार करायचा होता. पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जाता. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथून
पाहावं लागेल. हाईट फॅक्टरसाठी इथून रिव्ह्यू घेतला जातो. एकाने चेंडू रिलीज केला होता. तिसऱ्या पंचांचं काम पाहतील मंगलवीर यांना पण जरूर पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आज गावाचा सुपुत्रा त्यांना टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवला त्यांना पण खऱ्या अर्थानं पाहतो. फुलरलेनचा बॉल जरूर रिलीज केला होता. प्रवीणजी वाघे आमचे साथी समालोचक मित्र त्यांचा देखील शुभ आगमन झालाय. त्यांचाही वेलकम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा देखील गोड आवाज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. स्वागत आहे प्रवीण. आपलं देखील डिसिजन पेंडिंग आहे. अद्याप चेक केला जातो स्क्रीनवरती. तिसऱ्या पंचाचं डिसिजन फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू रिलीज केला होता. फुलर लेनचा बॉल होता. दिलीप भगतला ताबडतोब आघात करायचा होता. पण मिस्टर आम्ही फटका आपण पाहिला होता. चेंडू खाली राहिला होता आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. संघाची टोटल धाबसंख्या बनले 9 धाबा बनले गेला. ऑनसाइडला बिरकावण्याचा प्रयत्न आला तर कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात. एक दिवस धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी फेकी खराब आहे. ओव्हरथ्रोच्या धाबा इथून कर्ज केल्या जातात. तिसऱ्यासाठी निघाले जातात. डेंजर झोन मध्ये दिलीप भगतला पाहिला होता मात्र तोपर्यंत 3 धावाची त्याच वेगाने कन्वर्ट केल्यात. 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावफलकीवरती 12 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये सापडत असतो त्यावेळी कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये चांगली पारी खेळावी लागते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून चांगली भागीदारी सध्या मैदानाच्या आतमध्ये जोडली जातो. पहिली फटका चांगलाय समोर खेळलेत. एलिव्हेशन कमी क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच पकडलाय जल संपवलाय. दिलीप भगतचा खेळ पहिला धक्का जय बोले कुशिवला टीमला फलंदाज बाद होता. दिलीप भगत सहर्ष सहर्ष स्वागत. महत्वाची विकेट इथे संपन्न केल्या. गोलंदाज संजयच्या नावावरती राहिले जातात. दिलीप भगतला या परतावा लागला जातो. संघाची टोटल धावसंख्या 12 वरती 1 विकेट. अशोक आणि समीर श्यामला पण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये इन मध्ये ज्यानं पहिलं षटक P1चं फेकलं होता. अगदी चांगली गोलंदाजी त्या षटकामध्ये राहिली होती. 9 धावा खर्च केला होता. 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली होती. रवी ठाकरेचं पहिलं षटक या षटकामध्ये आपण पाहिलं 6 धावा खर्च केल्या होत्या. विकेट त्याला मिळाली नव्हती. संजयचं षटक मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी राहिली जात्या. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी मित्रमांनी या षटकामध्ये राहिली गेल्या. समोर खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला ठार एक हिट. कदाचित इथून चेंडू इस्टानवरती आदळला असता तर मग फलंदाजाला परतावा लागला असता. श्याम या फलंदाज डेंजर झोन मध्ये अगदी आपण पाहिला होता. ज्या ठिकाणी रवी ठाकरे होता आणि चांगला फेकी देखील त्याच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळत होत्या. ज्या फलंदाजाने संघ अडचणीमध्ये होता त्यावेळी त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा बनत असताना आपण पाहिल्या होत्या. त्या रवी ठाकरेला पण जरूर पाहता मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षणासाठी तैनात केला गेला. संजय सायावेचा चेंडू वेगवान पाहायला मिळतो. फलंदाजांना बीट केला जातो. एंड ऑफ द ओव्हर षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 13 वरती 1 विकेट. 12 मध्ये आता बनवायच्या 36 धावा उत्तरार्धामध्ये. जय बोले कुशिवली टीमला. थँक्यू सो मच रिजय. 12 मध्ये 36 बनवायच्यात. 12 मध्ये 36 धाबा बनला जातील का डिफेंड केला जातील. प्रवीण मागील सामना लो स्कोरिंग जरूर आपण पाहिला होता. त्यामध्ये 24 मध्ये 22 बनवायच्या होत्या. आता तरी देखील तिसऱ्या षटकापर्यंत सामना पाहिला होता. मात्र शेवटच्या क्षणी गोलवाडी संघाने तो सामना जिंकला होता. 12 मध्ये 36 बनवायच्यात. बनल्या जातील का डिफेंड केल्या जातील त्यावर त्याचा प्रेक्षक वर्गाच्या नजरा त्या जोर लागल्या गेल्यात. नवी का गोलंदाजी मार्कवरती बाळू आलाय. कमी वयामध्ये या गोलंदाजानं अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवला. यावेळी फटका पसला मिस्टामिंग. विकेट कीपर चेंडू खाली येतोय. पकडलाय जल संपवला. मात्र श्यामचा खेळ लगातार दुसरा देखा दिला. बॅटिंग करत असताना कुशिवलीला
आतमध्ये ऍक्शन मध्ये महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. 2 धक्के दिलेत जिथे उत्तरार्धामध्ये बॅटिंग करतोय जे बोले कुशिवली संघ आता अडचणीमध्ये सापडत चालत होता. 11 मध्ये 36चं समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. या षटकावरती आक्रमण केल्या 10+ धावा बनल्या तर मग शेवटच्या षटकापर्यंत मॅच ही भरपूर चांगली पाहायला मिळेल माझी शंका नाही आहे. मात्र त्यासाठी प्रयत्न करावा लागतील. पंच इशारा करतात की हा चेंडू खराब आहे अतिरिक्त बाउन्सर आणि त्याचनंतर जर का आपण पाहायला गेलो तर इस्टांच्या बऱ्याचशा बाहेरून हा चेंडू रिलीज केला होता गोलंदाज बाळून आणि तर मात्र एक सिंगल मिळाली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकीवरती 14 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. अद्यापही 11 चेंडू 35 धाब्यांचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. मिस्टार्मिक फटका बसला जातोय क्षेत्ररक्षक तैनात द्या संजयनं पकडला जल संपवला फलंदाजचा खेळ इथून मात्र लगातारचा तिसरा झटका दिला जातो. महेश बॅक टू द डगआउट. पाहतोय जय शिवराज आयोजित ग्रामस्थ मंडल चषक जे वाघोबा क्रिकेट संघ तामसई त्यांच्या विद्यमानाने स्पर्धा आपण पाहतोय. सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण आला असेल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि आपल्या मुख्य व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची. घरची स्पर्धा आणि घरच्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती असणं भरपूर महत्वाचा. मॅचकडे जाऊया. सामना अगदी आपण पाहायला गेलो तर एकतर्फी सामना आता झुकत चालला जातो. मारीग्राम संघाच्या बाजूनं 14 बनल्यात 3 विकेट त्यामध्ये अगदी आपण पाहता वारंवार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत गोलंदाज बाबूच्या माध्यमातून. यावेळीचा चेंडू खराब पाहायला मिळतात पंच आमच्याकडे वळले जात आहेत की हा चेंडू खराब आहे. 15 धाबा बनल्या गेल्यात. वाघाची वाडी संघाचे कॅप्टन काठेमाळ संघाच्या कॅप्टन आता आले गेलेत तर वाघाची वाडी संघाचे कॅप्टन राजू वाघ यांना विनंती असेल आपण यायचं आहे. वाघाची संघाचे कॅप्टन आपण देखील यायचं टॉससाठी. मॅचकडे जाऊया. वेग भरपूर पाहायला मिळतं. गुडलिन स्पॉटवरची सबर राहिली जात्या आणि फलंदाजांना बीट करते स्टॅनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळतं. षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. अजून एकदा डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी राहिली जाते याही षटकामध्ये. गोलंदाजाच्या माध्यमातून ते बाळूला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये सध्या चांगली गोलंदाजी राहिली जाता. 5 चेंडूंचा खेळ संपला जातो. 7 मध्ये 34 अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. टीम वाघाची वाडी संघाचे कॅप्टन प्रकाशवीर आपण टॉससाठी यायचं आहे. षटकामधील शेवटचा बॉल आघात करायचा होता. लॉंग स्टॉपला रिलीज होतो. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एक सिंगल मिळाले तर दुसऱ्यासाठी निघाले फेक की खराब डायरेक्ट हिट. चुका आणि चुका. यावेळी बॅकअप पुन्हा एकदा चांगलं राहिलं जाता. लेझी क्रिकेट प्रवीण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि इथून मात्र षटक क्रमांक संपला जातो. पंच या 3 धावा 2च धावा इट्स ओके आणि 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 17 वरती पोहोचल्या. 6 चेंडू 32चे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. त्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. गाठेमाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये ही मोरिया 11 वाघाची वाडी अर्थातच प्रकाशवीरची सेना. येस इथं पहा पुढचा सामना असेल. एका बाजूला आपण पाहता वाघाची वाडी क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट गाठेमाळ यांच्यामध्ये पुढील फाईट असेल तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पहा. इथं मी विनंती करतो सन्माननीय सोमाशीद यांच्या शुभ हस्ते अगदी पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा. एका बाजूला आपण पाहता गाठेमाळ क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मोरिया 11 वाघाची वाडी यांच्यामध्ये टॉस केला जाईल. येस हेड इज कॉल आणि नाणाफेकीचा कॉल इथं आपण जर पाहिलं तर गाठेमाळ संघाच्या बाजूने लागला. येस आपण पाहिलं तर डिसिजन का असेल आम्हाला फक्त कळवायचा. प्रथम फलंदाजी करणार आहोत आम्ही. ओके तर इथनं पाहिलं तर वाघाची वाडी संघ देखील एक चांगला संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर आपल्याला कुठेतरी आता विभिरचना चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा जाऊया. सामना तेवढा रोमहर्ष वाढवतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता एका बाजूला कुशिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं
हरिग्राम संघामध्ये ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. ओ टू कॉम्बॉक्स अमोल. थँक्यू सो मच. 5 मध्ये आता 30 बनवायच्यात. 5 चेंडू 30 धावांची अद्यापही गरज आहे. फटका मिस्टर आम्ही पाहायला मिळतो. फलंदाजांना पूर्णपणे शांत केला जाता. पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतो. पकड निर्माण केल्या श्री गणेश शालिग्राम संघानं 4 मध्ये 30 ची गरज आहे. अद्यापही मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 19 बनल्यात. त्यामध्ये 3 विकेट संपन्न केल्यात. गोलंदाजी करत असताना श्री गणेश शालिग्राम संघानं या षटकामधील जर का आपण पाहायला गेलो तर काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 4 चेंडूंचा खेळ उर्वरित बॅलन्स आहे. अजून एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. गुडलेन स्पॉटवरची सफलता राईट इजाद्या गोलंदाजाच्या माध्यमातून इन ॲक्शन मध्ये बाबूला आपण पाहतो. संघाचा कॅप्टन म्हणून त्याला पण सातत्यानं पाहिलं होतं आणि त्याच्या नावाने या संघाला खेळाडूंना प्रसिद्धी मिळाल्या. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या नावाची छाप सोडत असताना 3 मध्ये 30 बनवायच्यात. हा फ्रॅकर होता. पुल केलाय. पाहावं लागेल एलिव्हेशन. फटका फसला. शतरक्षक डाऊन द कॅच पकडलाय. जल संपलाय. गोलंदाजाचा खेळ परतावा लागेल अशोकला. बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच जेजा. महत्वाची विकेट संपन्न केला. सामन्यामधील फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे आता मैदानाच्या आतमध्ये. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रुपेश हा फलंदाज सिनॅक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळतं. सामन्यामधील फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 30 धावेची अजून आहे गरजा. चला श्री गणेश शालिग्राम संघ कॉपरेट करायचे पहा. लगेच शतरक्षण आपण सजून घ्यायचं. नेक्स्ट मॅच वाघाची वाडी संघ आपणास प्रथमतः शतरक्षण करायचं आहे. गाठीमाल संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून फलंदाजी त्यानं स्वीकारला. तर गाठीमाल संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण जो खेळाडू कक्ष बनवला गेला त्यामध्ये जायचं आहे आणि तिथून मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचा. दोन्ही संघाला भरपूर सारे शुभेच्छा स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार येतो. षटकामधील शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फटका फसला जातो. शतरक्षक डाऊन द कॅच. सामना जिंकला श्री गणेश क्रिकेट संघ हरिग्राम संघाने इथून हा सामना जिंकला. अभिनंदन. हार्ड लक टीम. जय बोले कुशिवली संघ. आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पुढील वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. कुठे जाऊ नका. पाहत राहा ग्रामस्थ मंडळ चषक आणि जे वाघोबा चषक तामसई 2026 शानदार रुबाबदार पर्व. मॅन ऑफ द मॅच 12 मध्ये 22. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅट